आजच्या टाइम्स ऑफ इंडियामधली न्यूज आहे की रशिया आणि युक्रेन जे आहेत तर त्यांनी जे सोल्जर एकमेकांनी जे पकडलेले होते तर त्यांनी एक्सचेंज केले. रशियाने युक्रेनला दिले, रशियाचे युक्रेनने रशियाला दिले. तर याच्यामध्ये जे आहे हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जवळपास 1000च्या वर डिसाईड झालेलं की सोल्जर इकडचे तिकडे द्यायचे. आणि हे जे युद्ध सुरू झालं हे 2022पासूनचे हे जे अजून चालू आहे. म्हणजे आता हे जे सगळं कशावर तर 2 लोक जे प्रेसिडेंट आहेत, म्हणजे समजा पुतीन आहे आणि इकडे झेलेन्स्की आहे, त्यांचे रिझन्स आहेत. आणि हे सगळं सॉर्ट ऑफ स्पेशली पुतीनच्या बाबतीमध्ये तर त्यांचं असं म्हणणं आहे की जो युक्रेन आहे तो सगळा रशियाचाच पार्टी आणि रशियाने ते घेतलं पाहिजे. म्हणजे आता समजा हे लोक जे आहेत ते 1000 तर स्वॅप होणार आहेत, त्याच्या कितीतरी पकडलेली आहेत, कितीतरी मेलेले आहेत. हे सगळ्यांचं पूर्ण आयुष्य जे आहे ते सगळं या 2 लोकांच्या हातामध्ये आहे. आणि स्पेशली रशिया मोठं असल्यामुळं सगळं जे आहे तर त्याच्यामध्ये त्यांचं जे डिसिजन आहे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते युद्ध करते, त्यांना काहीच देणं घेणं नाही. म्हणजे माणसं आहेत, समजा हा व्यक्ती हा सोल्जर आहे तर हा किती यंग आहे आणि याचं पूर्ण आयुष्य याच्यामध्येच युद्धामध्ये काही टॉर्चर झालं असेल, डेथ होते वगैरे वगैरे. हे कशासाठी तर त्या जे प्रेसिडेंट आहे त्यांचं काही ते म्हणणं असतं, ते तयार नसतात आणि ते लढायला तयार असतात. आणि ते स्वतः नाही लढत, ते सोल्जर्स लढायला लावतात. आणि काहीतरी म्हणजे हे पण असायला हवे ना लॉजिकली वगैरे गोष्टी. त्यांना म्हणजे आयुष्याशी काही देणं घेणंच नाही आहे जवळपास.